तर पुणे जिल्ह्यातल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडवली आहे। सिंहगड रोड परिसरात कमरे इतकं पाणी साचलंय। लोकांच्या घरांना पाण्यानं अक्षरशः वेढा दिलेला आहे। डेक्कन परिसरात सुद्धा पाणी साचलंय। पुणे जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि सोबतच पुणेकरांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। तर सध्या अशी ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। कमरे इतक्या पाण्यातून आता नागरिक वाट काढतायत। तर पुण्यातल्या डेक्कन परिसरातून अभिजित पोते आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। अभिजित, डेक्कन मध्ये काय परिस्थिती आहे? मनुष्य डेक्कन परिसर असू दे, वारजे असू दे किंवा पुण्यातील शहरातील इतर मोठे भाग असू दे, तिथं पावसाची संततधार अजून देखील सुरू असलेली पाहायला मिळते। आपण पाहतोय की गेल्या 24 तासापासून पुणे शहरासह जिल्हा असेल किंवा घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि आता देखील पुणे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। नागरिक गुडघ्या इतक्या पाण्यातून रस्ता काढताना पाहायला मिळतात। सिंहगड रोड परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये, घरांमध्ये पाणी जे आहे ते गेलेलं पाहायला मिळते। खरं तर अग्निशमन दल असेल, महापालिका प्रशासन असेल, इकडून खरं तर टीम जे आहे ते विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। खडकवासला धरण साखळी क्षेत्रातला पाण्याचा विसर्ग मोठ्या नदीपात्रात केल्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात नदीपात्र असेल किंवा इतर ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आज पुणे जिल्ह्यासह शहराला रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे प्रशासनाकडून। जिल्हाधिकारी सुहास दिवसे असतील, महापालिकेचे कमिशनर असतील, हे स्वतः त्या सगळ्या परिस्थितीवर जे आहे ते लक्ष ठेवून आहेत। प्रशासनाच्या विविध टीम पुणे शहरातील विविध भागात आता तैनात करण्यात आलेल्या आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पुणे महापालिका असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाते। एक दुर्दैवी घटना आज सकाळी पुन्हा एकदा समोर आलेली आहे। खरं तर नदीपात्र परिसरात शॉक लागून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू खरं तर झालेला आहे। अनेक ठिकाणी गुडघ्याभर पाण्यातून आता पुणेकर जे आहेत ते वाट काढायला सुरुवात झालेली आहे पुणेकरांकडून। आज दिवसभर पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून खरं तर वर्तवण्यात आलेला आहे। दृश्य आपण नक्कीच अभिजित, त्याच्यामुळे डेक्कन परिसरातली ही परिस्थिती आपण बघतोय। डेक्कन परिसरात सुद्धा गुडघाभर पाणी